मी सुरेश माताडे, मासाहेब कॅब संस्थेचे संचालक पैकी मी आहे आणि अध्यक्ष यासिनभाई शेख, कोळी साहेब, आम्ही सर्वजण जिल्हा कलेक्टर ऑफिसला येऊन कलेक्टर साहेबांना आम्हाला सीएनजी पुरवठ्यासाठी वेगळी लाईन जिल्ह्यात करून द्यावी। आमचे ड्रायव्हर जे आहेत ते दिवसभर ड्रायव्हिंग करून 500-500 किलोमीटर रनिंग करून येतात। प्रत्येक वेळेस सीएनजीच्या रांगेत 2-2 तास आमचा ड्रायव्हर उभारतो। त्याच्यासाठी आम्हाला एक सर्व पंपावर सीएनजी धारकांसाठी पंपाचा सेपरेट एक अवेलेबल करून द्यावं की आमच्या गाडीला विलंब न होता आम्हाला तात्काळ सीएनजी पुरवठा व्हावा, हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा कलेक्टरांकडे आलो होतो। परंतु आज कलेक्टर साहेब आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला 4चं टायमिंग दिलेलं आहे आणि आम्ही 4 वाजता पुन्हा येऊ। परत त्याच्यावर आमचे दुसरे विषयही आहेत। अनेक वेळा आम्ही आरटीओ ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की प्रायव्हेट गाड्याची चोरटी वाहतूक बंद व्हावी, याच्यासाठी अनेक वेळा आरटीओला निवेदन दिलं। आरटीओने त्याच्यावर चुका पॉलिश केलेला आहे, आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। सदर हाही मुद्दा आम्हाला कलेक्टरांच्या समोर बोलायचा होता। 5 गाड्याचं फक्त उगी आमच्या तोंडावर हात पुसणं केलं म्हणून कुठलंही काम केलेलं नाही। परत हे सीएनजीचा विषय आहे, हे असे अनेक विषय आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांबरोबर बोलणार होतो, पण आम्हाला 4चा वेळ दिलेला आहे। आम्ही पुन्हा 4 वाजता सगळे एकत्र येऊन कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊ। सदर ह्या विषयी कलेक्टर साहेबांनी जातीने लक्ष घालून आमच्या गोरगरिबांचा विषय संपवावा। आमचे सर्व टी परमिट धारक आहोत आम्ही। आम्हाला सीएनजीचा पुरवठा तात्काळ व्हावा जिल्ह्यामध्ये,